श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषोदी तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावी. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळाप्पा प्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. दर्वेन सर्वे वाशाहा चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुचाल. चोळाप्पाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त पंचमोध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ.